नमस्कार, मी सुमेध गुलाल कोणाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मी सध्या इस्लामपूरमध्ये आहे। कारण मी इस्लामपूर का म्हणलं, ईश्वरपूर झालेलं आहे, मात्र तहसील कार्यालयासमोर आणखी नाही इस्लामपूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तर दुसऱ्या बाजूला भारताचे संविधान आणि निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो आहे। सध्या वर्दळ या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। मी शिवाजी चौकामध्ये आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर इस्लामपूरमध्ये आता निवडणूक नगर परिषदची लागलेली आहे आणि इथं लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहायला गेलं तर जयंत पाटील आणि वर्सेस अण्णा डांगे, भारतीय जनता पार्टीचे अण्णा डांगे यांचे चिरंजीव इथं लढत आहेत। आणि मी ज्या सामान्य नागरिक आहेत त्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया इथून जाणून घेणार आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्यासोबत काही सामान्य नागरिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी बोलण्यास। कुठले दादा तुम्ही? इस्लामपूर। तुम्ही ईश्वरपूर काहून नाही म्हणले? ईश्वरपूर। अच्छा, पहिले इस्लामपूर होता, आता ईश्वरपूर झालेला आहे। ईश्वरपूर झालेला आम्हाला त्याचा अभिमान आहे। अच्छा, अभिमान जसा ईश्वरपूर झाला आहे तसा इथला विकासाचा अभिमान तुम्हाला वाटतंय का? होय, इथला विकास झाला पाहिजे, अभिमान वाटते की। काय काय विकास झाला आहे? इथला विकास म्हणजे निशिकांत दादा ज्यावेळेला 5 वर्ष इथं नगराध्यक्ष म्हणून नगरपालिकेमध्ये खुर्चीवर बसले, दादांनी चांगल्या पद्धतीचं निशिकांत दादांच्या कारकिर्दीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे। भोयार गटार असलेली बोहा चोहातले डांबरीकरण असेल का, इस्लामपूर शहरातले बगीचे असतील आणि भरपूर व्यवस्था झालेल्या आहे। परत आपल्या उज्ज्वल गॅस योजना, 2000 लोकांना उज्ज्वल गॅस योजना ही 100 रुपयात नुसत्या सिलेंडर आणि ही गॅस एजन्सी गॅस 100 रुपये म्हणजे उज्ज्वल गॅस योजनेची 2000। अहो, हे सेंट्रल गव्हर्नमेंटने केलं। इथं काय केलं तुमच्या मतदारसंघात? काय केलं? मतदारसंघामध्ये रस्ते आहेत, नाले आहेत, भुयार गटाराचं काम झालेलं आहे दादांच्या कारकिर्दीवर। त्यानंतर परत दादांची कारकिर्दी संपल्यानंतर प्रशासन लागलं। प्रशासन लागल्यामुळं, प्रशासनाच्या हातात गेल्यामुळं बाकीच्या काही रस्त्याची कामं असलेली ती अपुरी राहिलीत। आता इथनं पुढं आमचे आता उभा राहिलेले उमेदवार ईश्वर डांगे बाप्पू असतील, त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे रस्त्याची कामं राहिलेली कामं ही पूर्ण होतील या इस्लामपूरच्या नागरिकांना अपेक्षा आहे। ओके, काही नागरिक आपल्यासोबत जाताना आपल्याला पाहायला मिळतात। भावा, कुठले तुम्ही? आष्टामध्ये काय परिस्थिती आहे आता काय तर सांगता नाही। काय वाटतं तुम्ही आता किती वर्षापासून मतदान करताय? तर बराच काळ झाला, तसं माझ्या समजेपर्यंत 50 वर्ष होऊन गेली। अच्छा, 50 वर्ष तुम्ही मतदान करतायत, जसा विकास पाहिजे 50 वर्षात झालाय तुम्हाला वाटतं? नाही, असं याच्या मनानं काही झालं नाही असं निश्चितच। एक खंत वाटत नाही का, आपण सरकारला टॅक्स देतो, आपण सरकारला आपल्या फंडिंग देतो, त्या फंडिंगमधूनच हे सगळ्या सुखसुविधा असतात त्या दिल्या गेल्या पाहिजे असं वाटत नाही? बरोबर आहे की आपण टॅक्स देतो, सगळे आपलं कर्तव्य आपण करतोय, पण जाणारी माणसं त्या प्रतिष्ठेची आपण पाठवतच नाही। जसे उमेदवार हवेत, देशासाठी झटणारे आहेत, हे आता दोरापास झाले आणि तशी तयारी होतील असंही वाटत नाही, कारण एक कीड लागलेली आहे। काय वाटतं तुमच्या आष्ट्यामधले ना तुम्ही, तिथं काय परिस्थिती आहे? नाही, तर सांगता येत नाही, कारण हा दोन्ही तुल्यबळ आहेत। आता कोण येईल कोण नाही हा काळ ठरवेल, आपण नाही। काय सरकारला अपेक्षा काय तुम्ही विनंती कराल, काय तुम्ही मागणी कराल? कसं माहिती आहे का, आता तसं बघितलं तर जे काही उमेदवार जातात ते योग्य जावेत ही अपेक्षा असते। पण याच्या 60 मारी आता चालू आहे, त्याच्यामध्ये आपण कुणाला काही सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही। धन्यवाद काका। हे म्हणतात की उमेदवार जो आहे तो योग्य पद्धतीचा दिला गेला पाहिजे, त्याच्यामुळं जो पूर्णपणे योग्य उमेदवारामुळेच सरकार चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित राबवू शकतं आणि सुखसुविधा ह्या लोकांना दिल्या गेल्या पाहिजेत। आपल्यासोबत आजी आहेत। आजी, कुठून आलेले तुम्ही? का हो, कुठून आलेले तुम्ही? इथंच आहे का? इथं राहते होय? मतदान करता का नाही? करते की। किती वर्ष झाले मतदान करून? बरंच वर्ष झालं, आम्ही इथंच आहे, 50 वर्ष होत आली। हे तुम्ही चांबारी हे काम करताय, होय। किती रुपये मिळते हो दिवसाला? 2-250 2 पोटापुरतं मिळतंय का? भागते काय? बघतो। लाडके बहिणीचे पैसे भेटले की नाही? नाही मी नाही नाही घेतलं। ते सरकारमध्ये आम्ही सगळ्याला दिलेत, गोरगरिबाला दिलेत। हां, ती आम्हाला नाही मिळालेलं, वय बसत नाही म्हणायला लागली ती निराधाराची पगार भेटली का? नाही ती पण नाही भेटली? नाही केलेलं नाही मी नाही केलं का? काय नाही, काय वाटतं? मी ना आता नगरपालिकेची इलेक्शन लागले, लोकांना सुखसुविधा भेटत नाहीत, हे जाणून घेण्यासाठी मी रस्त्यावर आलोय, मी मुंबईवरून आलोय। मग काय वाटतं तुम्हाला, काय झालं पाहिजे की नाही विकास? काय नाही
मतासाठी नाही काय नाही काय आपल्याला एवढं नसते असं काय आहे असं पण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे असं काय असते पाणी आरोग्य सगळं आहे की बरोबर आहे बरोबर माझ्यासोबत काही नागरिक देखील इकडे आहेत नागरिक इथं असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत ज्या सुखसुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत अशा देखील म्हणतात मात्र तुम्ही कुठले इस्लामपुरातच आहे आम्ही. इस्लामपूरचे ईश्वरपूर नाही काय आता ईश्वरपूर झालं नाव बदललं काय आणि काय केलं लोकांना अन्न पाणी खाणं काय करायचं काय गेली 9 वर्ष झालं इस्लामपूरचं वाटळ कोण टाकलं इस्लामपुरात भुयार गटाच्या नावाखाली तीन नेत्यांनी वाटून घेतलं कोणी नाव सांगू शकत नाही 3 इस्लामपुरातले नेते ते कसं त्यांना माणसाची जनतेची काही गरज नाही घेणार त्यांना स्वतःचं बघायचं गरज आहे लोकांच्यासाठी नाही इस्लामपूर शहरामध्ये भुयारघाटीसाठी जयंत पाटील साहेबांनी 2016 साली म्हणजे 28 कोटी होतं ते नंतर 39 कोटी झालं आणि ते मग ते पैसे लॅप्स होतील सरकारला पैसे परत जातील म्हटल्यावर सरकारला पैसे परत जातील म्हणून त्यांनी काय केलं त्यांना मान्यता दिली 16-14 होती मग विद्यमान नगराध्यक्षांनी ते करायचा प्रयत्न केला परंतु ते काय झालं नाही आणि सरकार सांगितलं होतं ज्यावेळी फडणवीस 9 वर्षापूर्वी इस्लामपुरामध्ये यल्लामा चौकामध्ये फडणवीस साहेबांनी सभा घेतली तेव्हा फडणवीस साहेबांनी काय सांगितलं की मी इस्लामपूरसाठी माझी तिजोरी कायम मोकळी आहे म्हणजे फुल भरणं इस्लामपूरसाठी मी भरपूर पैसे देणार इस्लामपूरचं मी नंदनवन करणार इस्लामपूरला काय पाहिजे ते देणार असं त्यांनी सांगितलं होतं परंतु त्यांनी गेली 9 वर्षापर्यंत त्यात फक्त 2.5 वर्षच फक्त महाविकासकडे सरकार आलं परंतु त्यावेळेलाच जयंत पाटील साहेबांनी एक वाघवाडीचा रस्ता सिमेंटचा रस्ता केला परंतु हा कारखाना रोड म्हणजे ताका रोड या पुतळ्यापासून ते कारखानावर सिमेंटचा रस्ता केला परत बाहेर इथं जयंत पाटलांनी विकास केला तुम्ही म्हणताय हो हां हो, बरोबर पण आहे. मात्र तुमचं म्हणणं आहे की इथं भारतीय जनता पार्टीनं फंडिंग नाही दिलं ठिकाणी अहो ज्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी इस्लामपूरला सांगितलं होतं ज्यावेळी इथं आले चौकात आले म्हणजे यल्लामा चौकात की तुमच्या इस्लामपूरसाठी माझे भरपूर पैसे द्यायला तयार आहे परंतु त्यांनी 9 वर्षात ते आता 30 तारखेला येलेत ना ते नाही ते काय बघा नुसतं आलं आणि गेलं हे कुठं लोकांना माहिती आहे की जनतेला काय माहिती आहे का विकास केला जे तुम्ही म्हणताय का जयंत पाटील साहेब ज्यावेळी 85 पासून 2016पर्यंत जयंत पाटलांनी काम केलं हे आमचे इस्लामपुरातलं तहसील कार्यालय झालं प्रांत ऑफिस झालं परत इस्लामपुरातले काय म्हणतात नाट्यगर झालं पोलीस स्टेशन झालं परंतु जयंत पाटलांनी ते वाघवाडी पेट्रोलचं काय म्हणतात त्याला प्रांत ऑफिस झालं आणि इस्लामपूरनं जयंत पाटील तुमचा आरोप काय नेमका माझा आरोप आहे गेल्या 9 वर्षात ह्यांनी कोणताही विकास केला नाही हे स्वतःच ह्या 3 नेत्यांनी स्वतःचा विकास केला जनतेकडे बघितलं नाही ह्या मलेरियाला डेंगू आला ताप आला लोकांचं हाल केलं लोकांशी सैरावैरा करून कितीतरी लोक मरण पावलीत त्यांनी स्वतःच बघितलं भुयार गटार योजना होऊ दिली नाही मग सरकारने शेवटी तुमच्याने काय होत नाही STPच्या जागा तुम्ही ताब्यात घ्यायच्या असतात त्यांना नियमच माहीत नाहीत नगरसेवक नगरात झालेत पण त्यांना ह्या जनतेचे नियमच माहीत नाहीत त्यांना नियम माहीत नसल्यामुळे नगरसेवक नगराध्यक्षाला नियम माहीत नाही अहो नियम नाही तर मग तुम्ही पहिला STP जागा घेतला पाहिजे नाही भुयार गटार योजना करायच्या म्हटल्यावर आजूबाजूच्या विहिरी जागा तर घेतल्या पाहिजेत मग ते म्हणतात आता न्यायप्रविष्ट आहे लोकांनी ते कर केले मग ह्या सरकारनं आता त्यांना GR काढून त्यांनी हे केलं ही सदर योजना बंद करण्यात येत आहे पैसे नसल्यामुळे त्यांनी केलं नाही आपल्यासोबत हे कागद हे म्हणतात की आरोप केलेले आहेत जयंत पाटील यांनी विकास केलेला आहे 9 वर्षात जयंत पाटलांनी यांनी विकास केलेला आहे आणि याच्यामध्ये घोटाळा जो आहे तो ड्रेनेजमध्ये केल्याचा आपल्याला पाहायला मिळते असं त्यांचा आरोप आहे आणि जयंत पाटील वर्सेस अण्णा डांगे जे माजी भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली हा त्यांनी इथं विकास केला होता आणि मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर मी ईश्वरपूरच्या ज्या मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आता फिरताना आपण फिरतो आहे इथं व्यावसायिक आहेत आपण ते थेट त्यांच्याशी बातचीत करूया दादा आपका नाम क्या है हुसैन अच्छा कितने साल से ईश्वरपुर में 10-12 साल हो गए वोटिंग किधर है इधर है कि इधर है इधर या इस्लामपुर का विकास हुआ है हाँ विकास तो हुआ है क्या अपेक्षा है अपेक्षा
ये तो मंडी मंडी होना चाहिए था, यहाँ पे मंडी नहीं है, रस्ते पे हाँ हो जाएगी मंडी, काम चालू आहे. काका कुठून आहेत तुम्ही? नाही माझं नाही मतदान इथे हा माझं मतदान 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 नाही. भारतामध्ये कुठेतरी असेल मतदान. आहे की शिळामध्ये काय परिस्थितीवर सध्या राजकारणाची काय बरी आहे वाटतं? म्हणायची बरी आहे. सध्या राजकारण सध्या मतचोरी होतीये, विकास होत नाही. काही बोलायचं नाही कुणाच्या ह्याच्यावर आपण काय हो? नाही अहो, बोलायचं. मतदान राजा असतो. अहो बोलून वाईट होतं. कसं काय वाईट? बोललेलं चांगलं असतं. कसं काय वाईट होतं? नाही बोलत नाही सॉरी हा? नाही बोलत. मतदान करणं हा मतदान लोकशाही करणार की आपण मतदान करणार जाऊन तिथं कुणाला वाटेल त्याला मत देणार आपण. चांगला जर राजा निवडला तरच येऊन त्यावेळेस निवडायचं आपण. फक्त नाव नाही डिक्लेअर करायचं मी ह्याला त्याला. तिथं जाईल त्यावर जो आवडेल तो त्याला आपण मतदान करायचं. तुम्ही इथून मार्केटमधून वस्तू घेतली पहिलेमध्ये आणि आतामध्ये काही फरक वाटतं का नाही? फरक आहे की फरक आहे की. मग काय फटका बसतो का नाही? बसतोय की. जे राजा चांगला दिलं तर? मग राजा चांगलाच द्यायचा ना. देताना चांगलाच द्यायचा राजा आपण. पश्चाताप होतोय की नाही होत? होतोय पण काय करायचं. राजा चांगला दिला आहे पण पश्चाताप देखील होतोय असं ते म्हणत आहेत. मात्र सध्या इथं भेळ जे आहेत ते भेळ उत्पादक आपल्याला पाहायला मिळतात. का छोटं किरकोळ विक्रेते आहेत. दादा नाव काय तुमचं? मी राजेंद्र जाऊनजा अच्छा, मतदान कुठे तुमचं? 4मध्ये. काय तुमच्या वॉर्डची परिस्थिती? इथं काय अजित पाटील आणि दादा पाटील आहे ते. विकास झाला आहे तुमच्या वॉर्डमध्ये? विकास काय दादा पाटलांनी पहिलं निवडून दिलं होतं, ते उपनगराध्यक्ष झाले, पण त्या गल्लीत काय परत काय हे केलंच नाही त्यांनी. काय वॉर्डामध्ये काय समस्या काय 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 समस्या? नाही हा समस्या काय? समस्या काय तिथली काय सुधारणा केलेलीच नाही जास्त. नाही काय केलेली. आता खंत वाटते की मी ज्याला वोटिंग केलं आहे, ज्याला मी मतदान केलं आहे ते निवडून आलं आहे पण त्यांनी कामच नाही पडलं. नाही काम केलेलंच नाही काय त्यांनी. परत निवडून आल्यानंतर परत काही केलेलंच नव्हतं ते. काय करायला पाहिजे बरं त्यांनी? गटारीची कामं नाहीत, काय नाही, रस्त्याचं काय नाही, असं आहे. काय वाटतं आता कोणाचं पारडं जड आहे? आता ती काय अजित भैया येतील. आता अजित पाटील भैया पाटील येतील असं हे यांचं म्हणणं आहे. मात्र सध्या मी आणखीन मार्केटमध्ये फिरतो आहे. जोपर्यंत हे सामान्य नागरिक बोलणार नाहीत तोपर्यंत नागरिकांचा प्रश्न आहे जो मिटणार नाही. मात्र सध्या इथं भाजी विक्रेता आपल्याला पाहायला मिळतात. भाजी सध्या शेतकऱ्यांचे देखील लय मोठे हाल आपल्याला पाहायला मिळतात. काका स्वतःचं प्रोडक्ट होय होय काय भाव आहे? 50ला पावशेर. काय परिस्थिती सध्या? कशाच परिस्थिती, कीटक मासे मारायला लागतंय, औषधं भयंकर आहे त्या. कसं तर पावसानं आपलं राखलंय आलंय. सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याला योग्य हमीभाव देतो. तुम्हाला वाटतं का योग्य हमीभाव देते? कुठला हमी भाऊ आता 50 ना 40 ना 30 मागते. तुमच्या इकडे पडला होता का आता ओला दुष्काळ पडला होता? पाऊस होता भेटले की नाही? काय सर्वे बिर्वे झाला हे अजून तर काय आमच्या इकडे नाही. वाळव्यात का? सरकारमध्ये सर्वे बिर्वे केला? हे खालतं केला, आमच्या इथं कुठं केलं. काय आता इथं नगर परिषद लागलेली आहे, काय वाटतं कोणाचं गुलाल कोण गुलाल उजळायचं? तसं काय सांगता येत नाही. तसं काय सांगता येत नाही. काय वाटतं विकास कोणी केला इथं तुमचा? विकास केला असता तर इथं पण रस्त्यावर तुम्हाला राहावत नसतं. होय काय वाटतं कोणी येईल? नाही तसं काय बोलता येत नाही. लोक भीती बोलण्यास थोडं कुठले तुम्ही? गाव आम्ही प्रॉपर डवळी. हां काय परिस्थिती तुमच्या मतदारसंघाची? आहे बरं आहे तसं काय नाही. विकास झालाय? विकास हा आता असं होतं म्हणजे कसं माहिती आहे का, सर्वीची माणसंसुद्धा काही एवढी त्याचं प्रॉफिट असं नाही आणि बिझनेस तर काही चालत नाही. शेतीवर आधारित सगळं असल्यामुळं थोडंसं लोकांना टंचाई बसते पैसे. प्रापंचिक एज्युकेशन पण क्लासिफाईड असं नाही लगेच त्यावेळी नव्हतं. आता पण फोन तर ते जे त्याचा फी वगैरे भरायचं एज्युकेटेड माणसाला पण होत नाही, शेतकऱ्याला पण होत नाही. सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी केली, शेतकऱ्यांची जो हमीभाव योग्य हमीभाव. कर्जमाफी हा भाग वेगळा आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये कसं सांगितलं माहिती आहे का, डिवायडेशन ऑफ द लँड आणि दरडोई उत्पन्न याचं काय मोजमाप केलेलं नाही. आणि प्रजनन किती आहे त्याला इच अँड एव्हरी पर्सन हॅव टू चिल्ड्रन. दॅट इज द रूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बट इट इज नॉट अवेलेबल ऑल कास्ट. दॅट्स वाय इट इज रॉंग ट्रीटमेंट. आय थिंक दॅट त्यांचं
सरकार काय म्हणते की सरकार हा म्हणते की शेतकऱ्यांसाठी जर कोणी काम केलं असेल काँग्रेस सोडून तर भारतीय जनता पार्टीने काम केलं. आता असं सर्व काम केलं, पण कसं माहिती आहे का, विदिन 5 वर्षाच्या पंचवार्षिकमध्ये जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट सक्सेसफुल त्या 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 पक्षाने केली नाही. तो इथं काय वाटतं जयंत पाटील वर्सेस अण्णा डांगे यांचा मुलगा आहे, काय वाटतं की कोण विकास करू शकतो? साहेब करतात, साहेबांचं आहे. कोणते साहेब? जयंत पाटील करतात. म्हणजे जयंत पाटील म्हणजे ते काय एज्युकेट काय काय आणलं मग इथं इस्लामपूरमध्ये, ईश्वरपूरमध्ये? त्यांच्या तर म्हणजे फॅक्टरी जर अवेलेबल आहे त्यानुसार शैक्षणिक किंवा संकुल किंवा काय काय केलं त्यांनी तसं. असं म्हणजे रोजगार आहे इथे समजा, रोजगार उपलब्ध होतोय. ते म्हणतात रोजगार उपलब्ध होतो, तुम्हाला माहिती? रोजगार उपलब्ध आहे, पण इथली परिस्थिती जी आहे ही बाहेरचे जे लोक भाजी विक्रेते आहेत त्यांना बाहेरनं भाजी विकायला येतात, त्यांना इथली परिस्थिती काय माहीत नाही. इथं जी खरी परिस्थिती आहे, जयंत पाटलांनी 30 वर्ष सत्ता भोगली. 30 वर्ष सत्ता भोगली त्यांनी स्वतःचं राजकारण करण्यासाठीच भोगली. लोकांचं काहीही त्यांनी केलं नाही. 1996 पासून ते सांगतात इस्लामपूरची बारामती करतो. आज तागायत इस्लामपूरची बारामती झाली नाही. तसं आबा म्हणायचे की मी कॅलिफोर्निया करतो याचा तासगावचा, तसं हे आबा जसे बोलत होते तसे जयंतराव पाटील आज पण तसंच म्हणतात की इस्लामपूरची बारामती करतो. आजपर्यंत त्यांनी सत्ता भोगली, ह्या सत्तेत कधीही त्यांनी इस्लामपूरची बारामती केली नाही. फक्त बोलायचं एवढंच त्यांच्या हातात आहे आणि सत्ता भोगायची. देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस इथं आले होते, ऐकून घ्या माझा एक प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा इथं आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणले होते की मी विशेष निधी ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होईन त्यावेळेस मी या इस्लामपूरला देईन. अद्याप दिला नाही त्यांनी. आता अद्याप त्यांनी दिले नाही, पण एकनाथ शिंदे साहेबांनी 57 कोटी रुपये भाजी मार्केटसाठी दिलेत. आणि भाजी मार्केट पण हे दिसत नाही ना, भाजी मार्केट आज काम चालू आहे, तुम्ही जाऊन बघा, मी तुम्हाला काम दाखवतो. शिंदे साहेबांनी 57 कोटी रुपये भाजी मार्केटसाठी दिल्यात. त्याचं ओपनिंग इथं झालेलं आहे आणि आज काम चालू आहे. अर्ध्या बाजूला मंडई ठेवलेली आहे आणि अर्ध्या बाजूचं काम चालू आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तसेच 21 कोटी रुपये रस्त्यासाठी शिंदे साहेबांनी निधी दिलेला आहे. जयंत पाटलांनी तो निधी परत कॅन्सल केला आणि जयंत पाटलांनी पुन्हा तो निधी शिंदे साहेबांनी 10 कोटी दिलेला, त्याचा 21 कोटी रुपये परत निधी दिला. ही जी लोक सांगतायत हे सगळं चुकीचं सांगतात. जे राष्ट्रवादीचे आहेत ते राष्ट्रवादीच्या बाजूने बोलतात, जे शिवसेनेचे आहेत ते शिवसेनेच्या बाजूने बोलतात. मी कुणाच्याही बाजूने बोलत नाही. मी जरी शिवसेनेत असलो, तुम्ही हातात गंडा, शिवसेनेचा धागा आहे माझ्या हातात. मी शिवसेनेचा जरी असलो तर मी सामान्य माणूस आहे. मामा तुम्ही कुठले? पूर्णातले. कुठले? पूर्णातले. अच्छा, हे म्हणजे याच मतदारसंघामध्ये की या मतदारसंघात आहे. काय परिस्थिती तुमच्या वार्डची? वार्डची शिवसेनेचे लागणार असं वाटतं वातावरणात आहे. काय वाटतं? वातावरण नाही पण विकास त्यांची कामं आहे ती. विकास केला आहे. 35 वर्षात जयंत पाटलांची जमलं नाही ते शिवसेनेने ह्या 7-8 वर्षात केलं. भाजी मंडई जवळजवळ 1100-1200 कोटी रुपये आणले ते आणि त्यांचा 11 कोटी निधी मागं घालवला जयंत पाटलांनी. तरी तिने त्या ईर्ष्यावर निधी आणला आहे. काय आज नगराध्यक्ष होणंच होईल? नगराध्यक्ष डांगे होणार. नगराध्यक्ष डांगे सुशिक्षित आहे, संस्था चालू होती, ती अनुभव आहे त्यांना. डांगे होणार, विश्वास डांगे. यांचं म्हणणं आहे की डांगे जे आहेत ते 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 बोलतील, ते होतील नगराध्यक्ष. ताई आहेत माझ्यासोबत. ताई तुम्ही कुठले? मी ईश्वरपूरचीच आहे. काय समस्या आहेत तुम्हाला? आता समस्या म्हणजे महायुतीचं सरकार आल्यापासून तर थोड्या समस्या कमी झाल्यात असं मी खरंच ठामपणे म्हणू शकते. का 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 कारण लोक म्हणतात महायुतीत सरकार आले ते सगळं आमचं घर नुकसान झालं, GSTनं नुकसान झालं, नोटाबंदीनं नुकसान झालं, लाडक्या बहिणी आल्या, बाकीचे सगळे पैसे गेले. लाडक्या बहिणीमुळे कुणाचं नुकसान झालं? बाकीचा फंड भेटत नाही ना. अजित पवारमध्ये फंड नाही, लाडक्या बहिणीला पैसे गेले. नाही नाही असं नाही आहे. उलट लाडक्या बहिणींना आता तुम्ही अपंगांना आहे, हां, विधवांना पेन्शन नाही. आमच्यासारख्या महिलांसाठी काय होतं का? हां, मग आमच्या महिलांचा महायुतीच्या सरकारनं विचार केला आहे. बरं, तेच कारण माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. आपला म्हणजे विकास होणं किंवा आपल्या शहराची काहीतरी प्रगती झाली पाहिजे ना. किती बाकीचे शहरं किती पुढे गेलीत. आपण इस्लामपूर आहे असंच आहे, पहिल्यापासून आहे असंच आहे. हां, आता महायुतीच्या सरकार जयंत पाटलांनी काय काम केलं नाही. मला कुणाबद्दल असं काही बोलायचंच नाही. मुळात म्हणजे आता महायुतीच्या सरकार आल्यापासून आमचं आता बाजारचं म्हणजे बांधकामचं काम चालू केलं.
त्यांनी आम्हाला म्हणजे मी भाजी विकते स्वतः, मी भाजी विकते. आम्ही रस्त्यावर बसून उन्हातानात भाजी विकतोय. एवढं वर्ष झालं भाजीवाल्यांना जागा पुरत नव्हती. मग आनंदराव बापूंनी त्यांच्या ह्याच्यामार्फत आता ते बाजारचं बांधकाम चालू केले. मग तो सर्वसामान्यांचाच विकास आहे ना. महायुतीनं विकास केला असं तुमचं म्हणणं आहे? ओके, यांचं म्हणणं आहे की महायुतीने विकास केलेला आहे आणि सध्या इथं लढत ही दोरंगी आपल्याला पाहायला मिळते, जयंत पाटील वर्सेस अण्णा डांगे. कारण ज्या पद्धतीनं सध्या अण्णा डांगे हे वरती येण्याचं काम करतात, कारण जयंत पाटील इथे काही दिवसापासून सत्ता भोगवत आहेत. मावशी कुठले आहेत तुम्ही? नाव सांगा अगं बाय कसं काय? नाव सांगा तुम्ही. सुषमा. अच्छा, भाजी कितीला आहे? 20 रुपयाला. तुम्ही विकत स्वतः घेता की शेतकरी? नाही, शेतकरी नाही. हा, 20 रुपयात परवडतं? आता नाही परवडून काय करायचं, एखाद्याला दिलं पाहिजे कमी जादा करून. लाडक्या बहिणीचा पैसे भेटले की नाही? भेटले की. काय वाटतं इथं ह्या नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येऊ वाटतं? काय कोणाची सत्ता यायला पाहिजे? कारण विकास, घरात तुमचे रस्ते असतील, नाली असतील, पाणी असेल, हे योग्य पद्धतीने देतील असं तुम्हाला कोण वाटते? आता काय माहिती कोण येत आहे कोण नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या मी या मार्केटमध्ये फिरतोय. इथं लसूण मार्केट आहे, त्याचबरोबर बटाटा मार्केट आहे आणि या संपूर्ण मार्केटमध्ये नागरिक सध्या आलेले आहेत. ते संध्याकाळचे जवळपास आता 5:30 वाजलेले आहेत आणि इथं सध्या वर्दळ जी आहे ती नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते. मी सध्या या गर्दीतून थेट कुठलेही प्रॅक्टिकली जे लोक आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे. कुठेही ऑर्गनायझर करून किंवा काय करून मी इथे येत नाही आहे, तर डायरेक्ट थेट शेतकरीत. तुम्ही शेतकरीत? काय नाव आहे? बाळासाहेब क्षीरसागर. अच्छा, इथले आहेत की आजूबाजूचे खेड्यातले? हा, इथलेच आहे. अच्छा, काय वार्डाची परिस्थिती तुमच्या? हा, वार्डाची काय परिस्थिती? काय सांगायचं आता? काय रस्ता बिस्ता चांगला आहे? चांगला आहे. नाले पाणी बिणी टायमवर येतं? पाणी येते. तिथं काय हॉस्पिटल बिस्टिबल चांगले हॉस्पिटल आहेत? काय फॅसिलिटी काय नाही तिथं? सर्व फॅसिलिटी. रोजगार मिळतो का? रोजगार? हा, रोजगार कमी आहे. मुलं किती? मुलं नाही, दोघंच आहेत. अच्छा, रोजगार नाही, रोजगार झाला पाहिजे. हा, झाला पाहिजे. हे म्हणतात की जयंत पाटलानं जवळपास 25-30 वर्षापासून लुबाडून घाललं, खरं आहे का? काका बोलत नाही, त्याचा अर्थ दादा बोलत आहेत की बोलायला भीती वाटते. म्हणजे एवढी दहशत ह्या पॉलिटिकल लोकांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. इथं ताई आहे. ताई, तुमचं नाव काय? अर्चना रमेश वडार. कितीला दे? 40ला पावशेर लावलं. स्वतःचे आहेत की शेतकरी? व्यापारी आहे, व्यापारी. कसं आहे व्यापारात सध्या? काय प्रॉफिट आहे की तोट्यात आहेत की नफ्यात आहेत? दोन्ही पण आहे. एक दिवस तोटा एक दिवस नफा असा आहे, दोन्ही पण. काय वाटते कोणाचं सरकार आलं पाहिजे इथं महानगरपालिकेत? आता मी काय सांगू आता. काय तुम्हाला काय वाटतं कोणाची सुविधा कोण देऊ शकतोय? कोण इमर्जन्सी आम्हाला कामं येऊ शकते? नाही, ह्याच्यावर सांगू शकतो. जयंत पाटील येतील, कोण येईल ती येईल. आता मी काय सांगणार आता. सामान्य नागरिकांच्या ह्या प्रतिक्रिया आहेत. यंगेस्ट दिसतोय मला. तुझं नाव काय? अर्जुननाथ गोसाई. काय शिक्षण वगैरे झालेलं आहे? नाही. काय सध्या किती काय म्हणजे तू शेतकरी आहेस की व्यापारी? काय सध्या कशी म्हणजे कसं असतं नियोजन म्हणजे समज नाही मला. हे आता व्यापारी समजा तू एखादा माल घेऊन शेतकऱ्याकडून घ्या, खरेदी करायचं. 60 रुपयाने घेतले तर आपण 80 रुपयाने घालायचं पुढं, असा विषय असतोय. जाते शेवट. काय वाटतं तुला की सध्या ज्या पद्धतीने सरकार सेंट्रलमध्ये स्टेटमध्ये सरकार आहे, लोकांच्या बेरोजगारी वाढलेली आहे, त्याच्यानंतर महागाई वाढलेली आहे, काय वाटते की ह्या नगर परिषदमध्ये चांगलं सरकार यायला पाहिजे? कसं आहे आता आपण ते काही बोलू शकत नाही. शेवट कसं आहे, ज्याची प्रतिक्रिया ज्याची त्याला राहणार. शेवट ज्याची त्याला विचार करायची क्षमता आहे. काय आहे माहिती ना, मतदार राजा हा ना खूप मोठा फॅक्टर मानला जातो. मतदार राजामध्येच असतं की तो चांगला नेता घडवला ना तो विकास त्या प्रभागाचा होतो. चांगला नेता झाला पाहिजे की नाही,
काय वाटतं कोण व्हायला पाहिजे? डांगेचा मुलगा झाला पाहिजे की जयंत पाटील यांचा माणूस? तसं सांगू शकत नाही. दोन्हीही चांगले आहेत, दोघंही चांगले आहेत. दोघातलं कोणीही झाला तरी आपल्याला चालेल असा विषय. ओके, हे म्हणतात की दोन्हीही चांगले आहेत, दोघांपैकी कोणीही झालं तरी विकास करेल अशी त्यांना अपेक्षा आहे. आपल्यासोबत आजी काय आहे? काहून हो आजी? नाही काय नाही घेते. काय भाव आहे? काय नको आजी? तुम्ही आमचे मूळ आहेत. हां, तुम्ही मूळ आहेत. नको आजी बोलायला तयार नाहीत. तरी आपण ह्या भाजी मंडी फिरतोय. भाजी मंडीमध्ये सध्या ते काका आहेत, माळकरी काका आहेत. काका नमस्कार, काय नाव आहे? गायकवाड. अच्छा, काय परिस्थिती सध्या? परिस्थिती काय, माल महागच आहे, माल उठत नाही. अच्छा, काय सरकार कोणाचं बनन? काय सांगावं पुढलं भविष्य काय? भविष्य हे मतदार राजाच्या हातात असते. हां, कल काय सांगता येत नाही. काय नगर परिषदमध्ये काय विकास झाल्यावर या हे तरी पहिलं ठरलेलं आहे. साहेब आले पाहिजे. यांचं म्हणणं आहे की साहेब आले पाहिजे. साहेबाचं काम आहे असं यांचं म्हणणं आहे. सगळे यंगेस्ट आहेत. मी आलो. दादा नमस्कार, नाव काय? प्रशांत पाटील. शेतकरी की व्यवसाय? शेतकरी आहेत. काय वाटतं शेतकऱ्याला योग्य हमी भाव भेटतो का? नाही भेटत. सरकारमध्ये आम्ही शेतकऱ्याला हमी भाव देतो, कर्ज माफी देतो. याला व्याप पाहिजे असतं. वरी जसं चॉकलेट दिलं जातं तसं खाली चॉकलेट नाही द्यावं म्हणून सरकार कोणाचं यावं? आत्ता सरकार साहेबांचं यायला पाहिजे इथं. म्हणजे गुलाल साहेबाचं आहे. गुलाल साहेबाचं आणि येणारच. ते डांगेकडले म्हणतात, देवेंद्र फडणवीसकडले म्हणतात भाजपवाले की यांनी 25-30 वर्ष नाही का भ्रष्टाचार केला. यांनी ड्रेनेजमध्ये भ्रष्टाचार केला आहे, यांनी रस्त्यामध्ये भ्रष्टाचार केला आहे, यांनी साखर कारखाने त्यांचे काम बघता इस्लामपूर साहेबांच्या मुळे झालं इथं. गेली 30-40 वर्ष साहेबांनी इस्लामपूरसाठी चांगलं काम केलेलं आहे. यांचं म्हणणं आहे की इस्लामपूरमध्ये फक्त जयंत पाटील यांचीच सरकार येईल. माझ्याकडं हे मसाले विक्रेते आहेत. दादा कसं असतं तुमचं मसाल्याचं? आमचं मसाल्याला असते मिरची मसाला, आम्ही दोन्ही संघ आम्ही विकतो. आणि आमची मसाल्याची एक लाईनच आहे इथं एक. हां, काय वाटतं सरकार कोणाचं इथं इस्लामपूरमध्ये स्थापन होईल? आता सरकारचं कसं आहे, नगराध्यक्षाला दोघं बी टॉपची आहे ती. यातलं कोण बी येऊ शकते. दोघं बी टॉपचे असल्यामुळे यातलं दोघातलं कोणीही येऊ शकणार. त्यात काय हे नाही. कारण महायुती तर मला वाटते लागलं असे मला वाटते. जयंत पाटीलचे कडला कल जास्त पाहायला मिळतो. जयंत कडले लोक म्हणतात की नाही साहेबांनीच काम केले. तुम्हाला वाटते की त्या जयंत पाटील यांनी काम केलं? नाही, साहेबांनी तर काम केले. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पाण्याचं काम केले. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं काम केलं आहे त्यांनी. सगळ्यात मोठं म्हणजे पाण्याचा विषय येतं. महत्त्वाचं म्हणजे पाण्याचा विषय केला आहे त्यांनी. त्यामुळे आणि लाईटी म्हणा, रस्ते म्हणा, हे सगळे त्यांनी केलेले आहेत. पहिल्या काळात त्यांनी सगळं केलेलं आहे. आम्ही असं काही नाही म्हणत नाही, त्यांनी सगळं केलं आहे त्यांनी. पण आत्ताच्या याच्यात काळात काही एवढं काय झालेलं नाही का. माणसं अशा रस्त्यावर असे बसाले, मार्केट पडले, सगळं पडले. ते तुम्ही आता ही याच्यावर बसताय. जयंत पाटलांनी 25-30 वर्षापासून मंडीच केली नव्हती, ती एकनाथ शिंदेने मंजूर करून दिली. नाही, बरोबर आहे, करून दिली, बरोबर आहे, ठीक आहे. पण आम्हाला सोय अशी झाली नाही. त्यांनी सोय बी आम्हाला अशी करून द्यायला पाहिजे ना. आता ही सगळी रस्त्यावर बसले, ती धंदा नाहीत माणसानं, कुणाला काय नाही. ही सगळं असंच पडलं आहे सगळं. मग रस्त्यावर माणसं बसते, ते आता कुणाला सकट धंदा नाही. आमची एक सोय करायला पाहिजे होती, मग ती बांधकाम चालू करायला पाहिजे होती. जयंत पाटील येतील की अण्णा डांगेचं मुलगा? जयंत पाटील साहेबचं होईल काय, पण मी सांगते टॉपचे दोन्ही बी आहे ती. यांचं म्हणणं आहे की टॉपचे दोन्ही आहे. तुमचं काय म्हणणं आहे? काय नाव तर सांगा मला. मिलिंद माळवदे. काय कुठले तुम्ही? इस्लामपूर. अच्छा, इस्लामपूर. काय इस्लामपूरमध्ये किती वर्षापासून राहतो तुम्ही? झालं आपलं 40 वर्ष झालं. 40 वर्षात काय इस्लामपूर बदललेलं दिसलं? काय बदललं? काय बदललं? काय आपलं हॉस्पिटल वाढले, ते आपलं इस्लामपूर वाढलंय बरं. MIDC आली का? MIDC आहे. MIDC मध्ये रोजगार आहे? नाही ना, आपलं हेच धंदा. काय वाटतंय सरकार अण्णा डांगेचा मुलगा यावा, जयंत पाटील यावा, तुम्हाला काय वाटतं? गुलाल कोणाचा होईल? काय कुठली पण पार्टी येईल तेव्हा येईल. न्यूट्रल आहेत, कोणाची पार्टी येऊ द्या. मी विशेष करून यांचं कौतुक करतोय. हे अपंग आहेत आणि स्वतःच्या जीवावर हे व्यवसाय करतात. दादा नाव काय?
अशोक रांगणा सोनवणे. अच्छा, किती वर्षापासून करता हे व्यवसाय? हे 15-20 वर्ष झालं. अच्छा. हो. तुम्ही शेतकरी आहेत की तुम्ही माल घेऊन येत? व्यापारी आहे आपण. हो. अच्छा, तुम्ही अपंग आहेत? हो. काय वाटतं बघून ही सगळे अशा अशा या सगळ्या नेत्याकडे बघून काय वाटतं आपण तुम्ही या भाजीतून टॅक्स देता खंत वाटते की नाही? होय. आता हे काय केल्याशिवाय मार्गच नाही ना. नाही हे तर हे झालं हो, पण आपण जे टॅक्स देतो त्या टॅक्समधून सुखसुविधा आल्या पाहिजेत, नाली गटार रस्ते शाळा, पण या चांगल्या भेटते की नाही भेटते? नाही काय सगळी व्यवस्थाच नाही ना. काय सगळे घाणच असते आणि हे पाडल्यापासून सगळं हे झालं. या गिरायक तुटलं, पुन्हा धंदा नाही, जागा बरोबर नाही. काय वाटतंय, अण्णा डांगेंचा मुलगा येईल की जयंत पाटील यांचा माणूस येईल? म्हणजे चांगला आहे. आता कसं आहे, व्यवस्था सोय केली पाहिजे. तर सोय झाली तर हे होईल, नाही तर काय खरं नाही ना. हे सगळं घाणच आहे. ओके, यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सुखसुविधा भेटत नाहीत तोपर्यंत मार्ग निघणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. काही यंगेस्ट इथं व्यावसायिक आपल्याला पाहायला मिळतात. सध्या भाजी मंडी ही वेगवेगळ्या इथं लिंबू असतील किंवा अद्रक असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इथं विक्रेते आहेत. दादा कहा से हो आप? म्हणतात की राजकारणाचं काही सांगू नका, कॅमेराच्या ऑफ गेल्याच्यानंतर म्हणतात राजकारण. हे मावशी तिथे, मावशी हे काय काय म्हणजे तुम्ही स्वतः तयार करता? स्वतः तयार करते. मी आता 40 वर्ष झाले करते. काय फरक जाणवतो बरं पहिल्याच्या याच्यात आणि आजच्या आत्ताच्या याच्यात? पहिलं गिरायक चांगलं होतं, आता जरा गिरायक नाही, कमी झालं. कशामुळे फटका बसला बरं? मार्केट पडल्यामुळं. मार्केट पडल्यामुळं. काय वाटतं बरं सध्या नगर परिषदमध्ये ज्या पद्धतीने म्हणतात की घोटाळे झालेत, कोण म्हणतं विकास नाही झाला, तुम्हाला वाटतं विकास झाला इस्लामपूरचा? वाटतंय अजून जरा चांगलं व्हावं विकास. काय व्हावं तुम्हाला वाटतंय? चांगलं मार्केट चांगलं व्हावं, गिरायक यावं, एकसारखी सगळी माणसं एकत्र बसवावी, एवढंच वाटतंय, दुसरं काय. त्यांना वाटतं की सगळं मार्केट चांगल्या पद्धतीने व्हावं, गिरायक यावी. आणि मेन म्हणजे इथं भाजी मार्केट आत्ता एकनाथ शिंदे यांच्या जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळात झालेले. दादा तुम्ही कुठले आहेत? इस्लामपूर. काय परिस्थिती तुमची इथली मार्केटमधली? काय आता काम चालू आहे, जरा इथं थोड्याशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. काय वाटतं नगर परिषदेमध्ये आता दोन नेते आमने सामने, अण्णा डांगे असतील किंवा जयंत पाटील असतील, काय वाटतं कोण विकास करू शकतो? विकास कोण करू शकतो? कसं आहे, साहेबांनी पण धडपड भरपूर केलेले आपल्या ह्या इस्लामपूर नगरीला नाही. साहेबांनी भरपूर म्हणजे काय गोष्टी पूर्वीचं इस्लामपूर आणि आत्ता जी नाविन्य रूपामध्ये बराच बदल की आता ह्या गोष्टी पक्ष कुठलाही असू द्या, पक्षाशी काय नाही, पण एक लोकांच्यासाठी धडपडणारी व्यक्ती ह्याला यावी हीच अपेक्षा. लोक काही समस्या काय ज्या आहेत ते समजून घेणारी व्यक्ती, नागरिकांच्या मनात जे आहेत त्यांना ते मतदान करतील. पण जेणेकरून कसं आहे, आता या मार्केटमध्ये व्यापारी गोरगरीब आहेत. आता आमची परिस्थिती बिकट झालेली आहे. पूर्वी कसं होतं, पूर्ण शेड होते, तर काम चालू आहे, त्रास भयानक. असं वाटत नाही का जे हे जयंत पाटील यांनी पहिले करायला पाहिजे होतं साहेबांनी? नाही, त्यावेळी बरोबर आहे, थोडंसं मान्य आहे, बरोबर आहे, थोडासा विलंब झाला त्या गोष्टीला, बरोबर आहे तुमचं. ठीक. यांचं म्हणतात की पहिलेच करायला पाहिजे होतं, कारण त्यावेळेस ते मंत्री देखील होते. मात्र सध्या इथं नागरिक आहेत, नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया. किती वर्ष झाले भाजी मंडीचे? भाजी मंडी 4-5 वर्ष झाली. हां. अच्छा, गाव कुठलं? इस्लामपूर. अच्छा, किती वर्ष झाले बरं हे इस्लामपूरला तुम्हाला? असं टोटल 60-70-80? आमचा जन्मच झाला इथं. जन्म झाला. काय बदलताना तुम्ही पाहिलं इस्लामपूर? काय नाही, विकास नाही झाला, काहीच नाही. इस्लामपूरमध्ये असं काही रोजगार आला आहे ते म्हणते? रोजगार नाहीच तर आम्ही आता 2 महिने झाले घरात बसून आहे, रोजगाराचं नाही. लोक म्हणतात, जयंत पाटीलचे कार्यकर्ते म्हणतात की साहेबांनी लय मोठा विकास केला आहे, MIDC आणली, केली. ते मोठ्या माणसाला मिळते, गरीबाला काही मिळत नाही. गरीबाला काही दिलं जात नाही? दिलेलंच नाही. मोठ्याला सगळं त्याच्या भावकीतल्या लोकांना कामाला लावतात, बाकीच्याला काय नाही. गोरगरीबाला तसंच बसले. अच्छा, मोठ्या माणसाला त्यांनी भरती केली. ओके. बारक्या माणसाला काय नाही, काय भेटत नाही. काय वाटतं तुम्हाला, अण्णा डांगेचं पोरगं आलं पाहिजे, जयंत पाटील? आता कोण आला तर काय आपल्याला काही देणार आहे ते?
मतदान तुम्ही ना मतदार राजा तुम्ही होय की मग मतदाराची काय आपल्याला काय आपले चांगला मतदार राजांनी जर चांगला नेता निवडला तरच तो विकास हा करतो. होय बरोबर. बाबाचं म्हणणं आहे की कोणाचं सरकार आलं तर सामान्य लोकांचे हाल असतात, सामान्य लोकांना काहीच भेटत नाही. आपण या संपूर्ण प्रतिक्रिया इस्लामपूरमधून घेत आहोत नागरिकांच्या, त्याचबरोबर जे आता व्यावसायिक आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेत आहोत. एकंदरीत पाहायला गेलं तर इस्लामपूरमध्ये म्हणजे ईश्वरपूर या ईश्वरपूरमध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. काही सुटलेले आहेत तर काही सुटायचे बाकी आहेत. नागरिकांच्या ज्या सुविधा असतात त्याच्यामध्ये रस्ता असेल, नाली असेल, पाणी असेल, त्या मिळालेल्या नाहीत असा आरोप या नागरिकांनी केलेला आहे. माझ्यासोबत काही नागरिक इथं जोडले गेले होते, त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या संपूर्ण भागातून मी तुम्हाला देताना दिल्या आहेत. आणखीन काही नागरिक जे आहेत ते ह्या भागात आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तुमचं नाव काय? अंकुश बांदल. काय शेतकरी का व्यावसायिक? शेतकरी. काय अडचणी ते शेतकऱ्याला? शेतकऱ्याला तशा काय भरपूर अडचणी आहेत, पण सरकार लक्ष कुठे देतं सध्या शेतकऱ्याकडे? सरकार म्हणतं की आम्ही तुमच्याकडे लक्ष देतो. काय नाही, शेतकऱ्याला हमी भाव आहे का? नुसतं बाजारात येऊन बसायचं, गिरायक म्हणले तसं द्यायचं. 10ला पावशेर नाही तर गिरायक मागतं 5ला पावशेर. तसं उसाचा आहे का? उसाला हमी भाव आहे, गव्हाला आहे का भाव हमी भाव? सोयाबीनला आहे का हमी भाव? मग काय वाटतं तुम्हाला काय वाटतं की इथं नगर परिषदमध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे? सरकार तसं काय आता कोण जरी आलं तर कोण काय मदत शेतकऱ्याला काय कोणाचीच मदत होत नाही. हे म्हणतात की कोणी बी आलं तर शेतकऱ्याला मदत होत नाही. ह्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्याला सध्या इथून ईश्वरपूरमधून मी देतो आहे. काही झालं तरी सामान्य नागरिक, सामान्य शेतकऱ्यांच्या जो प्रश्न असतो तो प्रश्न सोडवला जात नाही असा हा आरोप सामान्य नागरिक करतात. का कुठले? महादेवाडी. काय सध्या व्यावसायिक करता वेळेस काय अडचण येते? बसायची जागा अडचण आहे. एकनाथ शिंदेनं पूर्ण केली. हां, एकनाथ शिंदेनं पूर्ण केली असं म्हणतात इथले जे शिवसेनेचे नेते ते काय एवढे मला माहीत नाही, कारण मी आजच बसायला आलो इथे. काय वाटतं तुम्हाला इथं ह्या नगरपालिकेमध्ये कोणाची सरकार आलं पाहिजे? आता नगरपालिकेचा काय आपला संबंधच नाही इथला, कारण आम्ही बाहेरला असल्यामुळं नगरपालिकेचा काय संबंधच नाही इथं. नगरपालिकेमध्ये तुम्हाला काय वाटतं एक वैयक्तिक नागरिक म्हणून? चांगली आमची सोय व्हावी व्यापाऱ्यांची, ती एवढीच आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, चालतं. चांगली सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत. सर कुठले तुम्ही? इस्लामपूर. इस्लामपूरचे. हो. काय भाजी खरेदी करायला आले? होय. काय वाटते तुम्हाला की सध्या या संपूर्ण या नगरपालिकेच्या अनुषंगानं जे प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटते? सुधारणा व्हायला पाहिजेत ना, ज्या नागरिक सुविधा आहेत त्या चांगल्या व्हायला पाहिजेत. झाल्यात काय ज्या आता 25-30 वर्षापासून जे सरकार त्यांच्याकडनं झाल्या? बऱ्यापैकी काय दिसत नाहीत अशा. काय सुधारलं गेलं पाहिजे? तुमच्या स्वप्नातलं ईश्वरपूर कसं असलं पाहिजे? इस्लामपूर उद्यान पाहिजेत सर, मुळात रस्ते चांगले पाहिजेत. मुळात पहिल्यांदा रस्ते, सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे व्यवस्थित. ती व्यवस्थित होताना दिसत नाही ना सध्या. आणि सर रोजगार आहे का इथं? रोजगार असं म्हणावं तसं नाही. MIDCत असे मोठे उद्योग जास्त नाहीत ना, ते वाढले गेले, ते वाढायला पाहिजेत. काय वाटतं अण्णा डांगेंचा मुलगा किंवा जयंत पाटील यांचा माणूस, काय वाटतं दोघांपैकी कोण येऊ शकते? काय सांगता येत नाही तसं सध्या तरी वातावरणात काय सांगता येत नाही. हे म्हणतात की आत्ता तरी सध्या तरी वातावरणात काही सांगता येत नाही. मात्र मी सध्या ह्याच दिशेनं सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे. नागरिक या रस्त्यानं जात आहेत आणि त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया मी इथं घेतो. आपल्यासोबत आजी आहेत, आपण आजीला विचारण्याचा प्रयत्न करूया. मग आजी किती वर्षापासून करता येईल? आता वर्ष झालं. काय अडचण येते हे व्यवसाय करताना? काय नाही, आपल्याला तब्येत ठीक नाही, औषध पाण्याला पैसे लागते ते, मग आता काय आपण काय वाटते बरं हे सरकार आलेले आहे, काय वाटते सरकार ह्या नगर परिषदेमध्ये कोणतं सरकार आलं पाहिजे? जयंत पाटील आले पाहिजे, अण्णा डांगेचा मुलगा आला पाहिजे? अण्णा डांगे.
तिचं म्हणणं आहे की अण्णा डांगे आले पाहिजे. एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या ह्या रस्त्यावरून मी जातो आहे आणि इथून आता पुढे आणखीन एक मंडी आहे, त्या मंडीचे देखील प्रतिक्रिया घेण्याचा मी प्रयत्न करेन. मात्र इथं काही नागरिक आहेत. दादा कुठले तुम्ही? इस्लामपूर, ईश्वरपूर. सवय लागली ना इस्लामपूर म्हणायची पहिल्यापासून. काय परिस्थिती होती ईश्वरपूरची कशाबद्दलची? नगर परिषदेची, नगरपालिकेची. नगर परिषदची होय, काय सांगता येत नाही अजून. काय वाटतं? दोन्हीकडे ताकद लावायची चालू आहे, दोन्हीकडे ताकद लावायची चालू आहे. पण इथलं विकास झाला आहे नाही झाला? विकास तर नाही झालेला अजून, विकास व्हायला पाहिजे. काय तुमच्या स्वप्नातलं ईश्वरपूर कसं झालं पाहिजे? ईश्वरपूर फार मोठं झालं पाहिजे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका आहे, तालुका ठिकाणी ईश्वरपूर कसं पाहिजे होतं. जयंत पाटील बारामती करणार ईश्वरपूरची. बारामती झाली का? नाही झालेली, व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आता तुम्हाला काय वाटतं बारामती व्हायला पाहिजे? बारामती व्हायला पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही तर नेते आहेत त्यांचे. नाही ऐका, बारामती व्हायला पाहिजे, बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत जेवढा दुसरे म्हणतायत की जयंत पाटील यांनी नाही का 25 वर्षात ड्रेनेजचे पैसे खाल्ले याचे त्याचे. आता मला सांगा, कामेरी रोड, तो बहे रोड, आमचा ताकारी रोड, जर ह्याची पहिली जी अवस्था होती का नाही, जर बघितली असते तुम्ही, तर कुठला खड्डा चुकवायचा आणि कुठला ठेवायचा ही परिस्थिती होती. हां, आज तर कामेरी बघा, वाघवाडी फाटा बघा, काय रोड झाले सांगा. रोजगार काय इथे? रोजगाराची काय? रोजगार आहे ना MIDC. नाही म्हणतायत, नाही मध्ये जशी पाहिजे तशी MIDC नाही. एक इंजिनियर भेटला होता, तो म्हणतोय मी बँगलोरला जॉबला आहे, मला यावं लागतं. कारण काय? MIDC आहे, उद्योग आणायचं काम कुणाचं आहे, त्यात कंपनी टाकायला पाहिजे ना त्यानं. तेव्हा जयंत पाटील मंत्री होते ना, त्यांनी करायला पाहिजे होतं ना. कंपनी जर तोट्यात यायला लागली तर कोण चालवणार आहे? जो उद्योग तुम्ही लावणार तो चालाय तर पाहिजे. आज आपले भाजी विक्रेते बसलेत, विकलं तर दुसऱ्या दिवशी घेणार ना माल ते. पाटील यांचे कार्यकर्ते. तुम्ही कुठले? इस्लामपूर. काय परिस्थिती सध्या तुमच्या इस्लामपूरची? दोन विकास झाले, रस्ते झाले, नाल्या झालेत, रोजगार भेटला तुम्हाला? नाही, रोजगार आहेच इथं उपलब्ध, त्यात काय विषय नाही. पण दोन्ही पण पार्ट्या टॉप आहेत. दोन्ही पार्ट्या टॉप. यांचं म्हणणं आहे दोन्ही पार्ट्या टॉप आहेत. मात्र सध्या मी इस्लामपूरमधून रिपोर्टिंग करत होतो. सध्या या नागरिकांच्या प्रतिक्रिया मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो. इस्लामपूरमध्ये जशी लढत पाहायला जाते, जयंत पाटील वर्सेस अण्णा डांगे, या दोघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. मात्र सध्या ईश्वरपूरच्या ज्या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय, तर काही स्थानिक लोक माझ्यासोबत. दादा कुठले तुम्ही? नाव तर सांगा ना, काय नाव सांगा. आमचं गाव ओझरडे. इथून किती लांब आहे? इथं 9 किलोमीटर आहे. ज्या दिवशी तुम्ही इस्लामपूरला येता, काय वाटतं इस्लामपूरचा विकास झाला? झाला आहे की जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून झाला आहे. झाला आहे. काय इथं ह्या इस्लामपूरमध्ये रस्ते चांगले नाहीत, नाल्या चांगल्या नाहीत, इथं रोजगार नाही, असा आरोप विरोधक करते. खरं आहे काय? नाही, चुकीचं आहे ते. जयंत पाटील साहेबांनी केलेले आहेत कामं. अण्णा डांगे आले तर काय वाटेल? अण्णा डांगेचा मुलगा काय आला तर म्हणजे ते जर निवडून आले तर विकास होईल का? येणार नाही, निवडून ते मध्ये विकास नाही ना, कारण का साहेबांचं, जयंत पाटील साहेबांचं काम आहे तसं. इथं ही आता तहसील कार्यालय बघताय, त्यांनीच केलेलं आहे. नगरपालिका ही रस्ते केलेली सगळी साहेबांनीच केलेलं आहे, जयंत पाटील साहेबांनी. हो, कुठेही दाबा प्राण कार्यालय असू आणि काय साहेबांना सगळी देव म्हणते, दैवत म्हणते. त्यामुळे साहेबांनी भरपूर काही केलेलं आहे. हे म्हणते साहेबांनी भरपूर केलं, तुम्ही मान्य करता? वाळवं तालुक्यात साहेबांनी 1000 एकर जमीन पाण्याखाली आणलेली आहे. मला एक शब्द कळला नाही. मी आतापर्यंत नागरिकांना भेटलो ना, जयंत पाटील यांना साहेब कोण म्हणतो? काय म्हणला? साहेब कोण म्हणते? आम्ही सगळी साहेब म्हणतो, आमचे साहेबच आहेत आणि दैवत आहेत, आमचे दैवत आहेत जयंत पाटील साहेब. मी आता लोकांना भेटलो ना, सगळे ते साहेबच म्हणतात. हो, साहेबच म्हणणार, दैवत आहेत आमचे साहेब, नव देव आहेत आमच्यासाठी ते. बाकी विरोधक ड्रेनेजमध्ये पैसे खाल्ले, कोणी साहेबांनी नाही खाल्लेले. ड्रेनेजमध्ये विरोधकांनी पैसे खाल्ले. जे म्हणतात की विरोधकांनी ड्रेनेजमध्ये पैसे खाल्ले. या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेतलेल्या आहेत आणि नागरिकांना नेमकं या संपूर्ण भागातून मी तुम्हाला रिपोर्टिंग करतो आहे. नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया इथून देताना आपल्याला पाहायला मिळतात. नागरिक म्हणतात की पैसे जे आहेत ते विरोधकांनी खाल्लेत, काही म्हणतात की जयंत पाटील यांनी पैसे खाल्लेत.
आता नेमकं या भागातला विकास नेमकं जयंत पाटील यांनी केला आहे का, हा देखील प्रश्न या संपूर्ण प्रतिक्रियेतून आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासोबत केले विक्रेते. दादा कहाँ से हो, कुठून आहेत तुम्ही? इस्लामपूरचे. काय परिस्थिती काय आहे परिस्थिती चांगली आहे, चांगली आहे परिस्थिती. जयंत पाटील यांनी विकास केला? हां केला विकास केला जयंत पाटील. काय माहीत नाही आपल्याला, काय माहीत काय आहे जयंत पाटील हे म्हणतात की जयंत पाटील यंगेस्ट तिथं व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचं काम करूया. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. दादा नाव काय? अजिंक्य अनिल तेवरे. यंगेस्ट आहे. हां काय शिक्षण वगैरे काय झाले? शिक्षण 12वी करून ITI केलं होतं. अच्छा ITI केलं, तिथं रोजगार भेटला नाही इथं म्हणून तू आता हे रोडचं पहिल्यापासून घरचाच बिझनेस आहे. काय वाटते काय इस्लामपूरमध्ये बदललेलं चित्र तू पाहिलंस? बदललेलं तर चित्र काय ना हाय असं सगळं आहे व्यवस्थित. तुला काय वाटतं तुझ्या मनातला इस्लामपूर मार्केटमध्ये म्हणा किंवा इतर गोष्टीमध्ये बदललेलं पाहिजे? बदललेलं म्हणजे सर सांगायचं म्हणजे ट्रॅफिकचा जरा इश्यू आहे जास्त इस्लामपूरमध्ये. ट्रॅफिक जाम होते सारखं, तो इश्यू जरा क्लिअर झाला पाहिजे. लोक म्हणतात की जयंत पाटीलला साहेब म्हणते हो तिथं सगळे साहेब. काहून काय पहिल्यापासून नाव कोण घेत नाही, सगळे साहेबच म्हणतात. जसं जयंत पाटील यांनी इथं 25 वर्षापासून विकास केला आहे, पण डांगेंचे कार्यकर्ते म्हणतात की त्यांनी काहीच विकास नाही मान्य केला आहे साहेबांनी, विकास केला आहे. काय वाटतं कोण यायला पाहिजे? साहेबच यायला पाहिजे. याचं म्हणणं आहे की जयंत पाटील याच्या भाषेत साहेब यायला पाहिजे. जयंत पाटील यांनी इथं येणं गरजेचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. मी इथं एक ताई आहे, त्या ताईशी बोलण्याचा प्रयत्न करूया की काय नेमकं. ताई तुझं नाव काय? स्वालिया हरून मुजावर. काय वाटतं तुला एक युवक म्हणून की ईश्वरपूरची जी परिस्थिती आहे, तुला काय वाटतं इथं? नको नाही, तुला काय वाटतं की ईश्वरपूरमध्ये काय डेव्हलप झालं पाहिजे, कुठल्या फॅसिलिटी आल्या पाहिजे? डेव्हलप म्हणजे इथं जसे म्हणजे बाजारपेठ आता व्हायलाच लागले सोडा, पण किड्ससाठी वगैरे असं जरा डेव्हलप म्हणजे ते शिक्षणाच्या संदर्भात कसं आहे की इथं PG पर्यंत आहे, 15वी पर्यंत आहे? हां PGचं पण आहे इथं बऱ्यापैकी आहे, पण आणखीन थोडंसं झालं तर बरं होईल. तरी पण म्हणजे असं मेडिकल कॉलेजेस हां IT कॉलेजेस आहेत, पण जसं म्हणावं तसे अजून म्हणजे आपल्या इकडचे पोरं जरा जात नाहीत ना, डोनेशन वगैरे जास्त असतं तिकडं, त्यामुळं आपलं जे स्वप्नातलं ईश्वरपूर कसं असलं पाहिजे तुला काय वाटतं? जसं की म्हणजे आता बघा जे आपल्या इथं गरीब लोक वगैरे आहेत त्यांना पण म्हणजे खुलून जगता आलं पाहिजे. म्हणजे त्यांचं जे स्वप्न आहे की हां फॅसिलिटी सगळे अवेलेबल झाले पाहिजेत त्यांच्यासाठी पण. आणि इथं असं रस्त्याला कोण गरीब माणसं म्हणजे असं भीक मागताना वगैरे दिसून नयेत असं. आणि जे किड्स वगैरे आहेत त्यांना जे असं बाहेर रस्त्यावर फिरतात त्यांना पण आपलं मोफत शिक्षण वगैरे भेटावं. जे गरीब मुलं आहेत त्यांनी पण उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं असं. शेवटचं विचारतो, तुला काय वाटतं की अण्णा डांगे यांचा मुलगा आला पाहिजे की जयंत पाटील आले ते मतदान आहे? इथं नाही, आमचं शिरायात आहे. सध्या इथं ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळते. जयंतराव पाटील मे बी म्हणणं आहे की जयंतराव पाटील आले पाहिजे. सध्या इथं ट्रॅफिक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे काही नागरिक त्रस्त झालेले आहेत. ट्रॅफिकमुळे नागरिक म्हणतात की इथं ट्रॅफिक जाम आहे आणि ती सध्या आपण लाईव्ह इथे बघू शकतो. दूधवाले मामा आहेत. मामा कुठले तुम्ही? इथलंच आहे. दूध घेऊन विकता का? नाही नाही. अच्छा, काय किती वर्ष झाले तुम्ही मतदान करता? मी 40 वर्ष झाले. होय. काय बदललेलं चित्र पाहिलं तुम्ही याचं ईश्वरपूर? बदल ह्यो सारखा असा तसा होतच असतो. या जसं पाहिजे तसं झालं का? कधी होतोय का होत नाही. रस्ते का ते ट्रॅफिक आहे? ट्रॅफिक जॅमचा प्रश्न कधी सुटलाच नाही. नाही सुटला. नळाला पाणी कधी आलंच नाही. नळाला पाणी येत नाही. काही ठिकाणी येते, काही ठिकाणी येतच नाही. पाणीच नाही येत. येतंय की मोटर लावल्यावर बुळबुळ पाणी येते, कसं तरी आपलं माणसं जीवन जगते. अच्छा, लोक म्हणतात की जयंत पाटलींनी भरपूर विकास केला, जयंत पाटलींनी डोर टू डोर पाणी आणलं, रोजगार आणले. मान्य आहे का तुम्हाला? काय थोडा बहुत मान्य आहे, काय थोडा बहुत मान्य नाही. अच्छा, काय वाटतं कोणाचं सरकार? ज्या ठिकाणी ते बसत्याच उठत्यात त्या ठिकाणीच पाणी येत नाही. एवढी परिस्थिती विकट आहे.
काय वाटतं तुम्हाला की कोणाचं सरकार आलं पाहिजे? ठीक आहे, ही जनतेच्या यावर कौल आहे. हे जयंत पाटलांनी म्हणून काही चालणार नाही किंवा डांगे साहेबांनी म्हणून काही चालणार नाही. हे जनतेच्या मतावरचा कौल आहे. हे म्हणत आहेत की जयंत पाटील किंवा डांगे यांनी म्हणून काय चालणार नाही. रोजगार, त्याचबरोबर इथले रस्ते, पाणी प्रश्न हे देखील महत्त्वाचे मुद्दे इथं आहेत आणि ते मुद्दे इथून सुटले गेले पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. सध्या या मार्केटमध्ये फिरताना वेगवेगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेतो आहे. सध्या ह्या सगळे व्यावसायिक जे आहेत ते आपण करू. दादा, नाव काय तुझं? जगदीप कोळी. किती वर्षापासून? आमचे वडील असल्यापासून करतोय. काय फरक जाणवतो पहिल्यामध्ये आणि आतामध्ये? आता काय आहे, असं पहिल्यासारखं राहिलेलंच आहे तसं सुरळीत. काय वाटतं इथं ह्या नगर परिषदेमध्ये जयंत पाटील वर्सेस अण्णा डांगे यांचा मुलगा आहे, काय वाटतं कोण आलं पाहिजे? ह्याच्याविषयी मी काय सांगू शकतो? काय वाटतं तुला? काय वाटतं की तुझ्या स्वप्नातला मला हे सांग. ईश्वरपूर काय, ईश्वरपूरमध्ये काय बदललं गेलं पाहिजे? काय सगळा प्रकल्प झाला पाहिजे, बदल झाला पाहिजे, व्यवस्था झाला पाहिजे. आता पार्किंगची व्यवस्था पाहिजे. सगळ्यात पार्किंगची सोय. पार्किंग नाही, पाण्याची चांगली सोय आहे, काय अडचण नाही. पण त्यांनी जी काय 7-9 म्हणतात ते आता मंजूर केलं आहे किंवा ते भुयारी गटाराचं आहे ते तसंच थांबलं आहे सगळं, ते पण झालं. इथं म्हणतात की भुयारी घोटाळ्यामध्ये गटर जो आहे त्याच्यामध्ये घोटाळा केला जयंत पाटीलनं. जयंत पाटलांनी केलं नाही भुयारी गटाराचं काम, निशिकांत पाटलांनी केलं. नाही, आता मी विचारलं ना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला, ते म्हणते की जयंत पाटील यांनी घोटाळा केला त्याच्यात. नाही, चुकीच सांगतात. काय वाटलं तुम्हाला? काय वाटतं कोण आलं पाहिजे इथं सत्ता? तसं भाजपच आलं पाहिजे असं म्हणणं. त्यांचं म्हणणं आहे की अण्णा डांगे यांचा मुलगा हा आला पाहिजे माझ्यासोबत. दादा, तुम्ही कुठले? लोकलचं नाही आहे, माझं गाव कुंभोजी. हा, कुठले तुम्ही? सध्या काय परिस्थिती देशातली, राज्यातली काय वाटतं? सध्या सरकार व्यवस्थित आहे? महागाई ही वाढतच राहणार, पण आता त्याला काय शासन काय करू शकत नाही महागाईला. ट्रॅफिक जाम होते. हां, एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या मी ह्या रस्त्यावरून जातोय, पाठीमागं माझ्या ट्रॅफिक तुम्हाला जाम होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या संपूर्ण इस्लामपूरच्या परिसरामध्ये सध्या नागरिक इथं त्यांची छोटे मोठे ज्या वस्तू असतील आठवडे बाजाराच्या इथं आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र मी सध्या तुम्हाला जे संपूर्ण इस्लामपूर म्हणजे ईश्वरपूर, जे इस्लामपूरचं नामांतर करण्यात आलं होतं ईश्वरपूर, मी तिथून तुम्हाला रिपोर्टिंग करत होतो. तुम्हाला ह्या इथल्या लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत मी पोहोचत होतो. मात्र सध्या आपण पाहायला गेलं तर जयंत पाटील वर्सेस अण्णा डांगे यांचा मुलगा इथून लढत करत आहे. आणि या लढतीमध्ये आता नेमकं अण्णा डांगे यांचा मुलगा विजय होतो आहे का, जयंत पाटील यांचा पॅनल विजय होतो आहे का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं राहील. तुर्तास गुलाल कोणालचा आहे या कार्यक्रमामध्ये मी इथेच थांबतो. तुम्ही बघत राहा LS मराठी आणि अशाच नवीन कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला उद्या नक्कीच भेटणार आहे. आणि तोपर्यंत तुम्ही बघत राहा LS मराठी. कॅमेरामॅन कल्पेश सुमेत, LS मराठी.